पंतप्रधान नरेंद्र मोदी अखेर मुंबईमध्ये दाखल झालेत। मोदींची महायुतीच्या आमदारांसोबत आज बैठक आहे आणि मोदींच्या हस्ते नवी मुंबईतल्या इस्कॉन मंदिराचं लोकार्पण आज होणार आहे। 3 युद्धनौकांचं सुद्धा लोकार्पण मोदींच्या हस्ते होणार आहे। मुंबईमध्ये आता मोदी दाखल झालेले आहेत। त्यांची आमदारांसोबत एक महत्त्वाची बैठक आहे। 3 युद्धनौकांचं ते लोकार्पण करणार आहेत। त्याशिवाय नवी मुंबईमध्ये एका इस्कॉन टेम्पलचं सुद्धा त्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी पंकज दळवी आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। पंकज, आता मोदी नेमके कुठे आहेत आणि कधीपर्यंत त्यांच्या सगळ्या कार्यक्रमांची सुरुवात होईल? ज्या कार्यक्रमाच्या ठिकाणी काही वेळातच पोहोचतील तिकडे प्रेझेंटेशन जे आहे ते सुरुवात झालेली आहे। या नौका कशा आहेत, खरं तर भारतीय नौदलाच्या इतिहासातला एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे असं म्हणावं लागेल। कारण 2 युद्धनौका INS सुरत, INS निलगिरी आणि एक पाणबुडी वाक्षीर याचं INS वाक्षीर याचं कमिशनिंग जे आहे ते होणार आहे। म्हणजेच या तिन्ही ज्या INS 2 युद्धनौका आणि एक पाणबुडी ज्या आहेत त्या भारतीय नौदलामध्ये सहभागी होतील। अत्यंत अत्याधुनिक बनावटीची ही तिन्ही जे आहेत एक पाणबुडी आणि युद्धनौका आहेत। आणि जर का आणीबाणीचा प्रसंग निर्माण झाला, युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर यांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असेल। अशा या भारतीय नौदलाची ताकद वाढवणाऱ्या 2 युद्धनौका आणि एक पाणबुडी त्याचा समावेश होणार आहे। पहिल्यांदाच अशा पद्धतीने 3 म्हणजे 2 युद्धनौका आणि एक पाणबुडी एकाच दिवशी त्याचं कमिशनिंग होत आहे। म्हणजे ते भारतीय नौदलाच्या सेवेमध्ये सामील होणार आहेत। आजपासून भारतीय नौदलाच्या ताफ्यात त्या असणार आहेत। त्यामुळे महत्त्वाचा दिवस आहे, ताकद वाढवणारा दिवस आहे, अभिमानाचा दिवस आहे। आणि भारतीय पूर्णपणे जी काही सुरक्षा यंत्रणा आहे, लष्करी यंत्रणा आहे, नेव्हल यंत्रणा आहे, याची मजबूती कशी पद्धतीने होते हे दाखवणारा दिवस आहे। आणि त्यामुळे याच्या उद्घाटनासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इथे येत आहेत। अर्थात कमिशनिंगचा कार्यक्रम आहे। इस्कॉन मंदिराचं लोकार्पण जे आहे त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्रातले जे आमदार आहेत, विशेषतः भाजपा आणि महायुतीचे आमदार आहेत, सत्ताधारी पक्षांचे आमदार आहेत, त्यांच्याशी नरेंद्र मोदी संवाद साधणार आहेत। त्याच्यानंतर त्यांच्यासोबत लंच असणार आहे, त्यांच्यासोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम असेल। त्याच्यानंतर मोदी जे आहेत ते नवी मुंबईमध्ये इस्कॉन टेम्पल जे आहे त्याच्या लोकार्पणासाठी जातील। पण आमदार यांच्याशी काय संवाद साधणार हे महत्त्वाचं असणार आहे। कारण महाराष्ट्रामध्ये भाजपची म्हणजेच महायुतीची सत्ता स्थापन झाल्यावरती अशा पद्धतीचं महाराष्ट्रात मोदी पहिल्यांदा येतात आणि पहिल्यांदा त्यांचं मुंबईमध्ये आमदारांशी संभाषण होणार आहे। काल रात्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांना ट्रायडंट हॉटेलमध्ये बोलवण्यात आलं, तिकडेच त्यांना ठेवण्यात आलं होतं। सकाळी सगळे आमदार एकत्र बसनी गेले। त्यामुळे मोदींच्या भाषणाच्या वेळी किंवा संवाद साधतानाची तयारी जी आहे ती आमदारांकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने करून घेतलेली आहे। सगळ्या गोष्टींची चर्चा झालेली आहे। त्यामुळे हे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं आहे। दुसरा रिलेव्हन्स असा आहे की नरेंद्र मोदी यांना काय मेसेज देतात, काय संदेश देतात हे पण महत्त्वाचं आहे। कारण येणाऱ्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक प्रमुख महानगरपालिका, मग त्याच्यात मुंबई, ठाणा असेल, पुणा असेल, नाशिक असेल, संभाजीनगर असेल, अशा अनेक, लातूर असेल, अशा अनेक महत्त्वाच्या महानगरपालिकांची निवडणूक जी आहे ती होणार आहे। आणि त्याच्या पार्श्वभूमीवरती नरेंद्र मोदी जे आहेत पंतप्रधान मुंबईत येत आहेत। त्यामुळे राजकीयदृष्ट्या सुद्धा त्याला महत्त्व त्याला असणार आहे। देशाभिमानाचं एक त्याला बॅकग्राऊंड असणार आहे, राजकीय पार्श्वभूमी असणार आहे आणि त्यासोबतच एक कुठेतरी भावनिक, धार्मिक पार्श्वभूमी सुद्धा आहे। कारण मंदिराचं लोकार्पण करत आहेत। त्यामुळे या तिन्ही गोष्टी आहेत त्या आजच्या भेटीदरम्यान महत्त्वाच्या असणार आहेत। राजकीय दृष्ट्या काय संदेश देतात, काय त्यांना दिशा दाखवतात किंवा काय पुढची जी आहे ती त्यांची लाईन देतात याच्यावरनं अनेक गोष्टी पुढच्या अवलंबून असणार आहेत। दुसरं, भारतीय नौदलाची ताकद वाढवणारी 2 युद्धनौका आणि एक पाणबुडी सहभागी होते। त्यामुळे भारतीय युद्ध जी व्यवस्था आहे, भारतीय वॉरच्या अगेन्स्ट लढण्याची जी व्यवस्था आहे, भारताची सुरक्षा व्यवस्था जी आहे किंवा ज्याला आपण म्हणतो नेव्ही आहे, आर्मी आहे किंवा वायुदल आहे, या सगळ्यांसाठी हा एक महत्त्वाचा दिवस आहे। कारण शेवटी भारतीय सुरक्षा व्यवस्थेमध्ये, भारतीय तटरक्षकाच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये, भारतीय सीमांच्या सुरक्षेसाठी नौदल जी अत्यंत महत्त्वाची, इंडियन नेव्ही अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पडते आणि त्याची ताकद वाढवणाऱ्या या 2 महत्त्वाच्या INS सुरत आणि INS निलगिरी या 2 युद्धनौका सहभागी होत आहेत। INS पाणबुडी सुद्धा जी आहे ती त्याच्यामध्ये सहभागी होते। त्यामुळे आनंद निश्चित आहे,
अभिमान निश्चित आहे, पण आमदारांसोबत होणाऱ्या चर्चेमुळे राजकीय पार्श्वभूमी झालं सुद्धा या भेटींना आहे असं म्हणावं लागेल. अर्थात या दोन युद्धनौका आणि पाणबुडी कशी आहे त्याच्याविषयी उत्सुकता नक्की आहे, पण जी माहिती मिळते त्यानुसार अत्यंत अत्याधुनिक पद्धतीनं त्याची जी आहे ती बांधणी केलेली आहे. अत्याधुनिक पद्धतीनं त्या बोटींवरनं मारा करता येईल, शत्रूचा सामना करता येईल, भारतीय सीमांचं संरक्षण करून एक मजबूत नेव्ही किंवा नेव्हल जे दल आहे त्याचा प्रत्यय येईल अशी ही एक पाणबुडी आणि युद्धनौका असल्याचं कळतंय. अगदी जी पंकज, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलासाठी.